सुद्धा पाहणी करतील. गेम इज ऑन, लेट्स प्ले. ओहो, पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली असती. कॅच ड्रॉप. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर जागृत पाटीलचा आणि इथे जेल सुटला गेलाय जागृतचा. एक संधी दिली जागृतला. अतिशय चांगली खेळपट्टी आहे. तहानलेला प्रत्येक व्यक्ती नेहमीच पाण्याच्या शोधामध्ये असतोय. तसं हे शॉन बघा ना, शॉन सुद्धा तिथे पाण्याच्या शोधामध्ये दिसतोय आपल्याला. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता त्याला. ओ, आउट कटर चेंडू, लेग कटर चेंडू बघायला मिळालाय. गुडलेम क्षेत्रामध्ये चांगला मारा होतोय दिव्य या गोलंदाजाचा. धावसंख्या धावफलकावर 1. जेल ड्रॉप झालाय आणि कदाचित जेल सुटल्यानंतर इतिहास होऊ शकतो. अनेक असे किस्से आहेत क्रिकेट मधले. रोहित शर्मा याचा 6 या धावसंख्येवर जेल सुटल्यानंतर त्यांनी एक दिवसीय मॅच मध्ये बनवलेल्या 264 धावा श्रीलंका संघाविरुद्ध हाफ ट्रॅकर चेंडू होता. बघितलं तर फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये खेळून काढला होता. म्हणजेच फॉरवर्ड डिफेन्स सुद्धा पाहायला मिळाला. धाव घेण्याची संधी मिळाली नाही. हा डॉट बॉल गेलाय. धावसंख्या 1. जागृत पाटील आणि वैभव वर्तक डावाची चांगली सुरुवात करतील काय? सेमीफायनल चा मॅच मैदान क्रमांक 1 वर होतोय. माहीम सीसी वर्सेस SK विरार सीसी असा. जोरदार अपील आणि हाईट इज अ फॅक्टर. यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. अतिशय चांगला बॉल बघायला मिळाला. थोडस उसळी जास्त होती, रायझिंग जास्त झाले आणि सरप्राईज केलं बॅटरला. स्कोर अजूनही थांबलाय. धावफलक थांबलाय. धाबा आहेत धावफलकावर 1. चेंडू टाकून झालेत या पहिल्या षटकामध्ये 4 मध्ये 1 धाव आली. निनाद राऊत मिड ऑफ मध्ये सध्या उभे आहेत. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. ओव्हर पिच बॉल थोडासा बाहेर सुद्धा निघताना दिसलाय हा चेंडू. म्हणजेच जादू बोटांतील पाहायला मिळाली गोलंदाजाची. दिव्य यंग टॅलेंट समोर येतोय. पहिले षटक सुरू आहे. 5 चेंडूंमध्ये 1च धाव. प्रभाव पाडतोय हा खेळाडू. पुढे भरपूर मोठा प्रवास, खडतर प्रवास असेल या युवा खेळाडूंचा. मेहनत केल्यानंतर सर्व काही मिळत असतं. परंतु गर्व नावाचा दागिना कधीच परिधान करू नका, जो कधीच चमकणार नाही. स्क्वेअर ऑफ द विकेट. व्हॉट अ स्ट्रोक. प्रयत्न होते गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाचे. त्याचे प्रयत्न पडलेत कमी आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळते 4 धावांची हमी. सौकार VPL 4. एड़े पेड़े देख घुमा के, आरे पारे देख घुमा के, गुत्ती गुत्तम देख घुमा के, अड़चन खड़चन देख घुमा के, जियो खिलाड़ी. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली आहे ती 5 धावा. 5 धावांची सुरुवात होतोय या मॅचची. सेमीफायनलचा हा मॅच आहे मैदान क्रमांक 1 वर. शेड्यूल नुसार आपण या मॅच कडे वळतोय. थोडासा 15 ते 20 मिनिटं आपण मागे आहोत.
हे सुद्धा दोन्ही टीमने लक्षात घ्या आणि त्यानुसार सपोर्ट करा. वेळ फार महत्वाची आहे. आम्ही नेहमीच म्हणतोय सौंदर्य स्वस्त आहे, चरित्र महाग. सौंदर्य स्वस्त आहे, चरित्र महाग. घड्याळ स्वस्त आहे, वेळ महाग. ती वेगळी गोष्ट आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेटपट्टू महागडी घड्याळ आपल्या हातावर घालत असत. त्यातला एक खेळाडू म्हणजेच हार्दिक पंड्या. 53 कोटी इतकी किंमत असलेले एक घड्याळ, रिचर्ड मिली नावाचं ते घड्याळ त्याच्या हातावर आपण बघतोय. 53 कोटी ज्याची किंमत आहे. आणि हार्दिक पांड्या म्हटलं तर त्याचा असा इतिहास आहे की 5 रुपयाच्या मॅगीवर त्यांनी पूर्वी दिवस घालवलेत. एक किस्सा त्यांनी स्वतःहून सांगितला होता. 5 रुपयाची मॅगी खाऊन तो पुढे क्रिकेटमध्ये इतिहास घडवणारा खेळाडू आहे. आपण जसं सचिन तेंडुलकर सरांबद्दल सुद्धा बोलतोय. 1989 साली 10वीच्या परीक्षेमध्ये इंग्रजीच्या पेपरमध्ये ते नापास झाले, परंतु आता इंग्रजीच्या पुस्तकामधील पहिला धडा सचिन तेंडुलकर सरांच्याच नावाचा आहे. स्लॉक करायचा होता बॅटरला. चेंडू आहे सलीम डॉन क्षेत्रात. एकदा मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं आता धावपळ पुढे जातोय आणि धाबा झाल्यात त्या 6 धाबा. डिफेन्स केलं, फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीनं बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रात चेंडूला वळवलं. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धाबा झाल्या आहेत त्या 7 धाबा. षटक क्रमांक 2 या ठिकाणी सुरू झालंय. स्लॉक केलं, पाठवून दिलंय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर, सीमा रेषेपार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलंय, ठोकलंय, षटकार. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान, वाडवळ प्रीमियर लीग. जिद्द ताकद अभिमान, 3 दिवसांचा हा संग्राम. थँक्यू. जागृत पाटील इज ऑन फायर. आता मात्र अगदी योग्य पद्धतीनं गोलंदाजाला रीड केलंय. पडणाऱ्या प्रत्येक चेंडूवर अभ्यास केला जातोय जागृत पाटील द्वारे. स्कोर ऑफ द विकेट. स्कोर इज थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलंय. चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, थेट 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 बॅटरला मिळते 4 धावांची भेट. आलाय VPL चौकार. स्कोर मूव्स ऑन 17. धावसंख्या 17. मानसिकता व्यवस्थित असायला पाहिजे प्रत्येक खेळाडूची. हे तुम्ही बघू शकतायत चेंडू सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दिले जात आहेत. कधी कधी खेळ थांबल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन पूर्णतः खराब होतं बॅटरचं. व्हॉट हॅपन. माहीम संघ मजबूत स्थितीमध्ये दिसतोय. बिनबाद 17 अशी चांगली सुरुवात झाली. 1 षटक आणि 3 बॉल टाकून झालेत. 1 षटक आणि 4 बॉल टाकून झालेत. क्षमस्व. कमिटी मेंबर्स भरपूर मेहनत त्यांची राहिले. एखाद्या स्पर्धेचं आयोजन करायचं तर मग सर्व गोष्टी तिथे आल्याच.
ओ गुड बॉल गुड बॉल. थोडासा उसळी सुद्धा चांगली होती. गुडलेन क्षेत्रामध्ये टाकल्यानंतर वर उसळी घेणारा बॉल, लेग बाईचा इशारा, इम्पॅक्ट पाहिला गेला आणि त्यामुळेच योग्य तो निर्णय पंचाने आपल्यापर्यंत दर्शवलाय. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप असं असू शकतंय, कारण इथून क्लिअरली आम्ही काही सांगू शकत नाही. लेफ्ट आर्मचा मारा इनसाइड आउट. कबर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळताना दिसले होते बॅटर. धाव काय मिळत नाही. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना माहीम टीमची धावसंख्या 18 धावा, 18 विदाउट लॉस, बिनबाद 18. बरेचसे जे स्पॉन्सर आहेत, हायलाइट्स सुद्धा दाखवले जाते आणि त्या स्पॉन्सर चे कटआउट सुद्धा SKCC या युट्यूब वाहिनीला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही बघू शकतायत. DBN ने ही जबाबदारी घेतलंय प्रेक्षेपणाची, परंतु SKCC या युट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करून तुम्ही घर बसल्या या स्पर्धेला पाहू शकतायत. अहो, दिव्य कामगिरी करतोय भव्य आणि दिव्य. विकेट मिळवून दिला त्याने टीमला. बिग ब्लो. 18 धावांची भागीदारी झाल्यानंतर ही सफलता मिळवून दिली. गॉन. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान, वाडवळ प्रीमियर लीग जितता कद अभिमान, 3 दिवसांचा हा संग्राम. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची. कधी कधी खेळाडू वाट बघत असतात की ही स्पर्धेला सुरुवात कधी होईल, आणि मग सुरुवात झाल्यानंतर तेच खेळाडू वाट बघतायत की शेवट कधी होईल. आज डे 3 मध्ये आपण आहोत. 3रा दिवस या स्पर्धेचा, अंतिम दिवस या स्पर्धेचा, आणि अंतिम दिवसामधील दोन्ही मैदानावर सुरू असलेल्या सेमीफायनलच्या लढती. पहिला धक्का लागलाय जागृत पाटील, जो लय मध्ये होता. 1 षटकार एका चौकाराच्या मदतीनं 12 धावा त्याने बनवल्या, आणि गोलंदाज दिव्य वर्तकचा शिकार तो बनलाय. दिव्य विवेक पाटील, आय थिंक. जागृत पाटीलचे शिकार केलं. दिव्य पाटीलने सफलता मिळवून दिली. नवीन आलेला बॅटर बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडूला हलकसं कट करतोय. धाव घेण्याची संधी मिळत नाही. हा डॉट बॉल. विकेट गेल्यानंतर थोडासा दबाव आलाय, आणि बॅटरला ठाऊक आहे की या दबावामधून बाहेर कसं पडायचंय. स्वतःला सिद्ध कराल तेव्हा प्रसिद्ध व्हाल, आणि प्रकाश झोतामध्ये याल. मेहनतीच्या बळावर हे सर्व काही साध्य होऊ शकतं. फॉरवर्ड डिफेन्स. पुन्हा एकदा सन्मान दिला जातोय पडलेल्या या चेंडूला. डॉट बॉल. धावसंख्या धाव फळकावर 18 धावा, 1 गडी बाद. माहीम CC या टीमची. प्रत्येक खेळाडू आपले 100% योगदान देत आहेत. SK विरार CC टीम, चांगला परफॉर्मन्स त्यांचा सुद्धा राहिलाय. सुपर 4 मध्ये गेलेल्या या चारी संघाने अविश्वसनीय कामगिरी केली आहे. डाऊन द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आहे, त्यामुळे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा.
अतिरिक्त धावेच्या मदतीने धावा झाल्या त्या 19. याआधी 18 धावा होत्या. एकोणीस धावा धाव फलकावर. सरळ बॅटने ओव्हर पिच बॉलवर हल्ला केलाय. सुंदररित्या पीक केलाय, फोर्स केलाय. 4 धाव मिळतील. चौकार आलाय. चौकारांची धाव संख्येला सुद्धा आकार आलाय. धाव संख्या पोहोचली आता 23 वर. स्कोर मूव्स ऑन 23. एडे पेडे पुन्हा सरळ बॅटनेच खेळून काढलं जातं. मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चुकला गेलाय आणि त्याचा फायदा उचलताना आलेल्या बॅटरने 1 धाव पळून पूर्ण केली. 2 धाव पळून पूर्ण केल्यात. बघा संधीचं सोनं कसं खराब, कारण एक एक चूक लक्षात घेतली जाते आणि त्यानुसारच इथे वाटचाल केली जाते. दबाव टाकायचा असेल तर एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर देणं फार महत्वाचं असतं, जे आता बॅटरने ठरवून केलंय. धावसंख्या पोहोचली 25 वर. 25. बघितलं थोडासा बाहेर निघणारा बॉल होता. हलक्या हाताने दिशा दिली. थर्डमॅन क्षेत्रामध्ये गॅप शोधायचा होता बॅटरला. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना माहीम सीसी टीमने धावफलकावर धावा जमा केलेल्या आहेत. 1 गडी बाद 25 धावा. 8.33 च्या सरासरीने या 25 धावा धावफलकावर जमा झाल्यात. अजूनही 7 षटकं शिल्लक आहेत. या 7 षटकांमध्ये काय घडामोडी घडतील या ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ऐकूया सुमधुर गीत. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान. वाडवळ प्रीमियर लीग जिद्द ताकद अभिमान. 3 दिवसांचा हा संग्राम. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान. अमोल पाटील फिटनेस मॅन. अगोदरच्या मॅच मध्ये अमोल पाटीलने गोलंदाजीमध्ये चांगलं काम केलं होतं. 25 धावा होत्या आणि आता धावगती वाढवण्याचं काम बॅटर करतायत. कारण अशा वेळेस काहीतरी चर्चा झाली होती. जागृत पाटील जो नेहमी सलामीला येऊन धावा बनवतोय तो बाद झालाय. आता त्याच्यानंतर आपल्याला जबाबदारी स्वीकारायची आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडूला बॅकवर्ड स्कोर क्षेत्रामध्ये पाठवून दिलाय. सीमा आरशेपार. मिळतील धावा 4. हा आलाय VPL चौकार. एडे पेडे घुमा के थँक्यू. लेफ्ट आर्मचा मारा पुन्हा एकदा थोडस यष्ट्यांच्या जवळ येऊन शॉर्ट सिलेक्शन केलंय. बॅटिंग टान्स व्यवस्थित दिसला बॅटरचा. ऑन साइडला फिल्डर तिथे होते मिड विकेटचे. पुढे येऊन चेंडूला उचलून फेकतायत. 1 धाव मिळाली. आता जागा बनवली. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. थ्रो करण्याआधी एकच धाव. धावसंख्या पोहोचली 1 गडी बाद 32. 32 फॉर 1. 32 वर 1. एकमेकांस सहाय्य करू अवधे धरू सुपंत. बरोबर. एकमेकांना मदत केल्याशिवाय ह्या दुनियामध्ये काही नाही. कारण म्हणतात ना पैसा, सौंदर्य
अशा गोष्टींवर कधीच तुम्ही गर्व करू नका. ओहो, इथे हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम केलंय. बॅटरला मिळतील 4 वाईटच्या रूपाने या धावा मिळतील. 4+1 5 धावांची नोंद होईल इथे. अतिरिक्त 5 धावा. धावसंख्या 5 ने पुढे गेली. फायदा झालाय. स्कोर मूव्स ऑन 37. धावसंख्या 37. मोह आवरता येत नसतो कधी कधी खेळाडूला. ओ, फ्लिक केलंय. मनगटाची मदत घेतली. ऑन साइडला चेंडू गेलाय काउक कॉर्नर क्षेत्रामध्ये. थ्रो येण्याआधी विकेट जाण्याची दाट शक्यता. अमोल पाटील करत नाही कोणती चूक. अचूक फेकी होती क्षेत्ररक्षकाची. विकेट मिळाली आणि या ठिकाणी परत जावं लागतं एका बॅटरला. बघूया कोणता बॅटर परतीचा प्रवास करतोय. वैभव परततोय. धावसंख्या धावफलकावर आहे 38 फॉर 2. 2 गडी बाद 38 धावा. ही माती आमची, हे मैदान आमचं. वाडवळ समाजाची नवी ओळख, जिद्दीचं स्वप्न. ताकद वाडवळची, जिद्द मनात. मैदानात उतरलो, विजय हाच ध्यास. वाडवळ प्रीमियर लीग, एकजुटीचा विजय. वाडवळ प्रीमियर लीग, जिंकणार आज वाडवळ प्रीमियर लीग. म्हणजेच इथे असं वाटलं होतं की फलंदाजी करणाऱ्या टीमचा जोर होता. म्हणतात ना, नाचणारा मोर आणि पैशाचा जोर हा कायम स्वरूपी नसतो. वेळ संपली की पिसारा आणि पसारा दोन्हीही आटोपावे लागतायत. इथे सुद्धा चांगली भागीदारी रचली होती. अशा स्थितीमध्ये ही घोडचूक बॅटिंग करणारी टीमची झाली. नवीन बॅटर तनिष साबे आलाय. फॉरवर्ड शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. आता मात्र हे षटक सुद्धा समाप्त झालंय. इथे 4 षटक समाप्त झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 38. बाद झालेला खेळाडू जागृत पाटील, वैभव हे 2 खेळाडू झटपट बाद झालेत. आणि अशा स्थितीमध्ये कैवल्य आणि तनिष सावे या दोघांवर जबाबदारी आहे. दोघेही खेळाडू सक्के पक्के भावंड आहेत. म्हणजेच एकमेकांचे खेळी त्याला ठाऊक आहे. इथे आधार या दोघांचा त्यांच्या टीमला होऊ शकतोय. माहीम सीसी इथे वरचढपणा दाखवेल काय. आता स्ट्रायकिंग कडे तनिष साबे. तनिष साबे स्ट्रायकिंग कडे. गोलंदाजी मार्गावर हितेश. बघा कसा डिफेन्सिव्ह स्ट्रोक, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडूला धाडले गेलंय. जिथे जिथे गॅप मिळेल ना तिथे तिथे खरं तर चेंडू पाठवण्याचं काम बॅटर करतायत. आणि त्याच्यानंतर त्यांनी डोक्यामध्ये असं ठरवलंय की एखादा खराब चेंडू पडला तर त्या चेंडूवर आपण प्रहार करायचा. गुड बॉल. बघितलं तर आय थिंक बॅटचा हलकासा स्पर्श झाला असावा. सो अपील नाकारली पंचाने. बघितलं तर फुलफिश बॉल. सरळ बॅटने बॅटलिप व्यवस्थित करत या चेंडूला खेळून काढलं होतं लॉंग ऑफच्या दिशेने. 2 धावा चोरल्या गेल्यात. क्षेत्ररक्षक थोडेसे चुकले गेले. चेंडू उचलण्यामध्ये चूक झाली. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावा झाल्यात 41.
पुन्हा फ्लिक केलं चेंडू हवेत तर आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ याच्या मधोमध हवाई सफर होत सफल. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका मिळतील धावा 4. आलाय आलाय वाडवळ प्रीमियर लीग चौकार. ही माती आमची, हे मैदान आमचं, वाडवळ समाजाची नवी ओळख, जिद्दीचं Thank you. स्वप्न. हो चेंडूला आपटलं होतं, थोडस बाहेर काढलं होतं. फ्लाय स्लीप च्या दिशेने चेंडू जात असताना क्षेत्ररक्षक सुद्धा तिथे होतं. थोडेसे मागे असल्या कारणानं जेलमध्ये परिवर्तित करता आलं नाही या चेंडूला. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावा झाल्या आहेत त्या 46. हे तुम्ही बघू शकतायत 5व्या षटकातील शेवटचा बॉल डिफेन्स केला या बॅटरने. 5 षटक समाप्त झालेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर सेमीफायनलच्या या मॅच मध्ये माहीम संघ फलंदाजी करताना त्यांच्या टीमची धावसंख्या 2 गडी बाद 46 फॉर 2 आफ्टर 5 ओव्हर. क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेल हे काही सांगता येत नाही मित्रांनो. अनेक तसे उदाहरणं देता येतील. धावसंख्या 46. 5 षटकांच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या बनली आहे. गोलंदाज अमोल तयार. लेफ्ट आर्मने गोलंदाजी करतात. विकेट डाऊन. अमोल पाटील बघा कसे दोन्ही हात उंचावलेत. हलक्यामध्ये सेलिब्रेशन. महत्वपूर्ण ब्रेक थ्रू त्यांनी सुद्धा मिळवून दिलाय. 46 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद माहीम सीसी या टीमचा गॉन. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान. वाडवळ प्रीमियर लीग जिद्द ताकद अभिमान 3 दिवसांचा हा संग्राम. यस के सीसी ह्या युट्यूब वाहिनीवर तुम्ही या स्पर्धेला बघतायत. डीबीएनने सूत्र हातात घेतलंय. डीबीएनचं सुद्धा मोलाचं सहकार्य. धनंजय मांगेला आणि त्यांच्या टीमचं मी कौतुक करेन. आणि म्हणतात ना की कौतुक हे नेहमीच दूरच्या लोकांकडूनच होत असतं. जवळच्या लोकांचा जास्त वेळ हा शंका घेण्यामध्ये आणि नावं ठेवण्यामध्ये जात असतो. इथे सुद्धा बरीच लोक काही बघतायत, पुढे समोर काय बोलत नाही, नंतर बोलत असतात. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अमोल तयार. नवीन बॅटर चैतन्य वर्तक खेळण्याकरता आलाय. एका धाब्यानिशी त्याने आपलं अकाउंट ओपन केलं. धाव संख्या 47 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी बाद 47 धाबा. तन्वी साबे आता अमोल पाटील लेफ्ट आर्मने गोलंदाजी करतायत. इथे हा सुंदररित्या गॅप शोधलाय. डीप गलेरिझन मध्ये चेंडू धन 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 करत पुढे निघून गेलाय. तो काय थांबत नाही. मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला VPL चौकार. स्कोर मोज ऑन 50 अप म्हणजेच 51. 50 धाबा संघाच्या पूर्ण झालेत. पाहूया किती चेंडूंमध्ये त्या झालेत. सरळ बॅटने ऑन दी अप शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत इथे चेंडू गेलाय सीमा रेषेपार. मिळतील धावा 4. वाडवळ प्रीमियर लीग चौकार. पाहता पाहता धावपळ आता वेग धारण करतोय. 55 धावा झालेत. स्लोवर 1
संत गतीने चेंडू टाकला होता. ही कला आहे गोलंदाज अमोल पाटील यांच्याकडे आणि आविष्कार करण्यामध्ये माहीर आहेत. 2 सफलता मिळवलेत त्यांनी. त्यांचं हे दुसरं षटक. बघा ऑन ड्राईव्ह केलाय, थोडासा क्रॉस झालाय, मनगटाची मदत घेतली, टायमिंग प्रॉपर होतोय. एकच धाव. धाव संख्येत बदल आणि धाबा झाल्या आहेत त्या 56 धाबा. षटक क्रमांक 6 ची समाप्ती. 6 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना माहीम सीसी टीमची धावसंख्या 56. गडी बाद झाले 3 बाद 56 धाबा. अब तक 56. 3 गडी बाद 56 धाबा. आता हितेश गोलंदाजी मार्गावर परतलेत. हितेश स्वतःच पहिलंच आणि संघाचं हे दुसरं आहे हितेशचं हे षटक. सातवं षटक टाकण्याकरता हितेश आलाय. गोलंदाजाने पुन्हा एकदा सन्मान दिला या चेंडूला, कारण हितेश चांगली गोलंदाजी करतायत. फिरकीपट्टू आहेत, युटिलिटी क्रिकेटर, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने आपली छाप सोडलंय. राईज झाला होता चेंडू आणि पाठीमागे चेंडू निघून गेलाय. फाईन लेगच्या दिशेत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जमिनीवर कोसळत आहेत. 2 धावा पडून पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेची नोंद होईल असं वाटतंय. पाहता पाहता या 3 धावा मिळत आहेत. बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता. 3 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या झाली 59. 59 धाबा. बघितलं ऑन साइडला खेळून काढला. बॅकवर्ड शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये येतोय क्षेत्ररक्षक आणि चेंडू उचलला गेलाय. इथे इशारा सुद्धा आला लेग बाईचा. त्यामुळेच 1 धावेनिशी धावसंख्या झाली 60 रन्स. तनिषने चांगल्या रीतीने चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. धावसंख्या पोहोचली आता 61. सर्व काही व्यवस्थित झालंय माहीम सीसी या संघाच्या बाजूने. 7वं षटक सुरू आहे आणि सरासरी जर आपण बघितले तर 8 पेक्षाही जास्त दिसतंय. 8 ते 9च्या आसपास ही सरासरी आहे. पंच चांगली भूमिका अदा करतायत. MCA अधिकृत पंच आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. नेहमीच एशियन पॅनलचे पंच कॅरी रॉड्रिक्स यांना सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये बघितलंय. आता स्वीप केलं होतं. 1 धाव. क्षेत्ररक्षक पुढे आलेत फाईन लेगचे. उचलण्याआधी 1 धाव पळून पूर्ण केली. धावसंख्या झाली आहे ती 62 धाबा. 62. पुन्हा मनगटाची मदत घेत ऑन साइडला खेळून काढलाय. 1 धाव मिळाली. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे आलाय. 1च धाव. इथे षटक चांगला पडलंय. सफलता मिळाली नाही. या उलट 2 षटकांचा कोटा पूर्ण करून 2 विकेट्स मिळवल्या होत्या अमोल पाटीलने. षटकाची झाली इथे समाप्ती. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धाव फळकावर 63. 63 फॉर 3. 63 वर 3. ही माती आमची, हे मैदान आमचं, वाडवळ समाजाची नवी ओळख, जिद्दीचं स्वप्न.
ताकद वाढवळची जिद्द मनात, मैदानात उतरलो विजय हाच ध्यास. वाडवळ प्रीमियर लीग, एकजुटीचा विजय वाडवळ प्रीमियर लीग, जिंकणार आज वाडवळ प्रीमियर लीग. वसईमधील अनेक खेळाडू सध्या चर्चेमध्ये सुद्धा आहेत. आणि ही स्पर्धा जर आपण बघितलं तर पालघर, चिंचणी, तारापूर, बोईसर, बोर्डी येथील बरेचसे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले. केळवे येथील सुद्धा संघ मैदान क्रमांक 2 वर खेळतोय. मागच्या मॅचचे हिरो निनाद राऊत गोलंदाजी मार्गावर आलेत आणि पहिल्या चेंडूवर ते भरकटतायत. डाऊन द लेग, डावीशी सोडून जाणारा बॉल. धाबा झाले आहेत त्या 64. सरळ बॅटने ताकद झोकली आहे. शतरक्षक होता काव कॉर्नर क्षेत्रात आणि एक धाव मिळाली बॅटरला. धावसंख्या झाली आहे 65 धावा, 65. तनिष साबे आणि चैतन्य वर्तक. ओहो, नो लुक स्ट्रोक. हवेत चेंडू होता. एकच धाव, एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. स्कोर लेग पंचांच्या दिशेने चेंडू हवेत होता. धावसंख्या 66. निनाद राऊतला खेळणं सहज आणि सोपं नाही, तरी सुद्धा ताकद लावली जाते. ऑन साइडला आता मिडविकेटच्या दिशेने चेंडू वळतोय. एक धाव मिळाली बॅटरला. माहीम सीसी टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि धाबा झाल्यात 67. इम्पॅक्ट इन लाईन. सर्वजण विचार करतायत की निनाद राऊतला अजून सफलता कशी मिळत नाही. मागच्या मॅच मध्ये 2 षटकं टाकली होती, एक धाव खर्च करत 2 गडी बाद केले होते आणि ह्या षटकात सुद्धा त्यांना सफलता मिळतोय. चौथ्या बॉलवर शिकार केली महत्वपूर्ण खेळाडूची. 4 गडी बाद, धावसंख्या 67. चैतन्य वर्तक हा खेळाडू स्वस्तात बाद होतोय. नवीन आता बॅटर आलाय सौरभ पाटील. चैतन्य बाद झाले. सौरभ पाटील वर जबाबदारी येऊन ठेपलंय. धावफलक तर चांगला आहे. निनाद राऊतने 4 चेंडू टाकलेत, 1 विकेट मिळवली. ओहो, बॅक टू बॅक. आणखीन एक धक्का दिला जात आहे. सेलिब्रेशन, मला वाटतं हे सेलिब्रेशन स्टेटसला ठेवलं जाईल. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला गेलाय. या वेळेला 5वा धक्का, 5 गडी बाद, धाव संख्या 67. टाइम फील्ड मध्ये ज्या पद्धतीने असं जे सेलिब्रेशन आहे ते मला वाटते न्यूज पेपर मध्ये मी पाहिलंय. निनाद राऊतचं. न्यू बॅटर इन प्रफुल्ल. सौरभ पाटीलला परतावं लागतं. याआधी लेग बिफोर द विकेट चैतन्याला बाद केलंय आणि आता सौरभ पाटीलला बाद केलंय. विकेट हॅट्रिक वर आलाय निनाद राऊत.
हो अपील इथे डॉट बॉल. 8 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना एक बॉल बाकी आहे का? ओव्हर झाले सर. पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसऱ्या चेंडूवर एक धाव, नंतर एक वाईड, तिसऱ्या चेंडूवर एक धाव, चौथ्या चेंडूवर विकेट, पाचव्या चेंडूवर विकेट, सहावा चेंडू डॉट. पहिला चेंडू वाईड आहे ते कॅल्क्युलेशन केलं इथं. सो 8 षटकांचा खेळ संपलाय. 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 5 गडी बाद, 67 धाबा. कारण आमचे 2 डिजिटल स्कोर अपडेटर, एक क्रिक हिरोज वर, त्याच्यानंतर SKCC युट्यूब वाहिनीवर आणि तदनंतर एक मॅन्युअल स्कोरर. या ठिकाणी तिघांचंही गणित अगदी योग्य दिसून येतं. नवीन गोलंदाज आता आलाय प्रितेश. 67 वर 5. निनाद राऊतने काय परफॉर्मन्स दिला. म्हणतात ना की वयाला हरवायचं असेल ना तर छंद जिवंत ठेवले पाहिजेत. सबमरीन डिलिव्हरी. प्रितेशने चांगली सुरुवात केली. दबाव टाकला गेलाय. प्रेशर इज ऑन बॅटर. प्रेशर आहे त्यामुळेच चांगलं शॉट सिलेक्शन होताना दिसत नाही. खेळायचं होतं ऑन साईडला, चेंडू गेला ऑफ साईडला. लेग बाईचा इशारा. शरीरावर चेंडू आदळला होता आणि थर्ड मॅन क्षेत्राच्या दिशेने गेला होता. धावसंख्या 68 धावा, 5 गडी बाद. ओ इथे प्रितेशचं सेलिब्रेशन बघा. काही त्यांचे समर्थक म्हणत असतील की वन्स मोर, पुन्हा एकदा सेलिब्रेशन दाखवा. विकेट डाऊन. माहीम टीमला एकामागून एक धक्के लागलेत. म्हणजे 3 जे मागचे विकेट्स आहेत ते स्वस्तामध्ये, 3 फलंदाज स्वस्तात बाद झालेत. माहीम टीमला लागलेला हा 6वा धक्का आहे. 6 गडी बाद. धावसंख्या 68, 68 फॉर 6. 68 वर 6. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान. वाडवळ प्रीमियर लीग. जिद्द ताकद अभिमान, 3 दिवसांचा हा संग्राम. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान. थँक्यू. निकेत न्यू बॅटरीन. डाऊन द लेग. डावी सोडून जाणारा बॉल आहे त्यामुळेच बघू शकतात व्हाईट बॉलचा इशारा आपल्या पंचांद्वारे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा झाल्या आहेत त्या 69. निकेत इज ऑन स्ट्राईक. लेफ्ट आर्मने केलेला हा चेंडू होता. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय. क्षेत्ररक्षकाने हाताचा वापर केला नाही, पायांचा वापर केलाय. जणू काय फुटबॉल खेळताना दिसलेत. आणि खरोखरच शरीराचा प्रत्येक अवयव आपल्याकरता किती महत्वाचा आहे हे इथे नुकताच दिसून आलंय. चांगला बॉल, गुड बॉल. चांगलं तंत्र आणि मंत्र फिल्डिंग करणारे या टीमने आता दाखवून दिलंय. डॉट बॉल. धावसंख्या 70, 70. लेफ्ट आर्मचा मारा होता. इनसाइड आउट करून कव्हरच्या दिशेने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक येण्याआधी एकच धाव.
कारण बॅटिंग टीमवर आलेला प्रेशर लक्षात घेता ते एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर घालतायत. षटकाची झाली समाप्ती. 9 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर आहेत 71. निनाद राऊत गोलंदाजी मार्गावर आलेत. 10 षटकांकरता 50 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिलाय आणि आय थिंक सर्व काही व्यवस्थित घडलं आहे. वेळेनुसार फिल्डिंग करणाऱ्या टीमने आपली षटकं हाताळलेत. काही चांगलं आयोजन, चांगलं संयोजन, लढती होतीलच हा विश्वास डे 1 मध्ये त्यांचा पाहायला मिळाला. आयोजक कमिटी मेंबर्सने घेतलेली मेहनत आहे आणि त्यांच्या मेहनतीमुळेच वाडवळ प्रीमियर लीगला प्रसिद्धी मिळाली. पुढे आणखीन काही बदलाव या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत. मध्ये 18 वर खेळतोय तनिष साबे. लेफ्ट आर्मचा मारा, बॅकलिपचा वापर केला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये दिली बॅटरने एक्स्ट्रा पॉवर, पाठवून दिलंय सीमा रेषे पार. मिळवल्यात धावा 4. वाडवळ प्रीमियर लीग चौकार. ही माती आमची, हे मैदान आमचं, वाडवळ समाजाची नवी ओळख, जिद्दीचं स्वप्न, ताकद वाडवळची, जिद्द मनात, मैदानात उतरलो अहो, आता मात्र या ठिकाणी ताकद पूर्णतः झोकलंय, पाठवून दिलंय डीप मिड विकेट रिजन मध्ये 4 धावांकरता चौकार. स्कोर मोज ऑन 79. 2 चौकारांशी आता मजबूत स्थिती बांधत असताना या पहिल्या डावामध्ये माहीम सीसी या टीमची शेवटच्या षटकामध्ये प्रहार केले गेलेत. पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार आलेत. दांडी गोल. ओहो, हे तुम्ही बघू शकता, सेलिब्रेशन होतं, थोडीशी भडास सुद्धा दिसली. त्रिफा उद्ध्वस्त केला या बॅटरचा. तिसरा नाही, 2 आलेत, आता तिसरा नाही. निनाद राऊत टाइम्स साठी भरपूर काळ आतापर्यंत खेळताना दिसलेत वसईमधून. आणि या विकेट नंतर 7 गडी बाद, धावसंख्या 79. नवीन बॅटर आता क्रमांक 9 वर आलाय अक्षय. बाद कोणाला केलं गेलंय, जो 26 धावा करून बाद झालाय, तनिष साबे. या इनिंग मध्ये चांगला खेळ करताना दिसला. एका बाजूला विकेट जात असताना, फलंदाज बाद होत असताना त्यांनी चांगला स्टँड दिला, त्याची भूमिका चांगली अदा केली. आणि म्हटलं जातं ना की विकेटवर जर उभे राहिलात ना तर आत्मविश्वास मिळतोय. कॉन्सन्ट्रेट तुम्ही करतायत, धावा मिळवून देतायत. हलक्या हाताने मदत घेताना मनगटाच्या मदतीनं ऑन साईडला वळवलं होतं चेंडूला. 1 धाव मिळाली. काऊ कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक पुढे आला. 2 धाव मिळत आहेत आणि 1 शॉटचा इशारा, म्हणूनच माझ्या मुखातून बरोबर अगदी योग्य निघाले 1 धाव. 1 शॉट. धावसंख्या 81 80 80. फुल पिच बॉल, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिलं. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावे करता बॅटर धावत आहेत. जितक्या धावा मिळतील तितक्या फायदेशीर ठरतील. ओव्हर थ्रोचा फायदा. 3री धावे करता बॅटर धावत आहेत आणि मला असं वाटते की 4थी धाव सुद्धा पळून पूर्ण होईल की काय. नाही, 4थी धाव घेता घेता धावबाच्या स्वरूपात बॅटर आता परततोय. म्हणजेच 8वा धक्का लागलाय माहीम सीसी या टीमला. 8 गडी बाद, धावसंख्या 83. 83 फॉर 8. शेवटचा 1 चेंडू या इनिंग मधला शिल्लक आहेत.
परेश 83 फॉर 8. शेवटचा बॉल निनाद राऊतचा. तीन विकेट्स त्यांच्या खात्यामध्ये मिळवलेत त्यांनी. चांगला बॉल, चांगला बॉल, चोरटी धाव मिळेल की नाही बघूया. व्हॉट हॅपन. ही धाव, यस अंपायर, फिंगर इज गॉन अप. विकेट मिळाली म्हणजेच 83 धावा बनलेत. 9 गडी बाद 83 आणि 84 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं गेलंय यस के विरार या संघासमोर. 84 धावसंख्येचं टार्गेट. चेस कसं काय केला जाईल ही चर्चा आपण करणार आहोत. चर्चा करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा येऊया. ही माती आमची, हे मैदान आमचं, वाडवळ समाजाची नवी ओळख, जिद्दीचं स्वप्न, ताकद वाडवळची, जिद्द मनात, मैदानात उतरलो, विजय हाच ध्यास. वाडवळ प्रीमियर लीग, एकजुटीचा विजय, वाडवळ प्रीमियर लीग जिंकणार.